नमस्कार मंडळी. तर माझ्या वेट लॉसवर भरपूर सारे तुमचे प्रश्न येत होते आणि त्याचीच मी सिरीज घेऊन आलेली आहे. ऑलरेडी 6 ते 7 प्रश्न झालेले आहेत. आता आजचे 5 प्रश्न असे आहेत की गोड खाणं तू ताई आधी पूर्णपणे बंद केलेलं का? जेव्हा वेट लॉस करत होतीस तेव्हा सुरुवातीला तू किती किलो वजन कमी झालं तुझं? सुरुवातीला तुझं किती किलो कमी झालं वजन? प्रश्न चुकीचा लिहिलाय मी. किती किलो वजन कमी झालं? त्याच्यानंतर कोणता ग्रीन टी तू पितेस? त्याच्यानंतर वजन कमी करताना तुझ्याकडून चुका काय झाल्या सुरुवातीला? आणि पोट कमी करताना तुझी स्किन म्हणजे असं पोट वगैरे नाही का लूज पडत किंवा स्किन लूज पडते, ती पडली का? तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री मॉम्स किचन जॉयवर आपलं स्वागत करते. जर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला इथं हेअर केअर, स्किन केअर सगळं काय रेसिपी सगळं ब्लॉग सगळंच मिळेल. मी माझं वजन कमी केलेलं आहे. त्या रिलेटेड मी कोणी डॉक्टर नाही आहे किंवा डायटिशियन नाही आहे की मी तुम्हाला सांगणार तुम्ही करणार. मी जे केलेलं आहे ते तुम्हाला सांगत असते. त्यातलं तुम्हाला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते तुमच्यावर आहे. तुम्हाला जे चांगलं वाटतं ते घ्या, तुम्हाला जे चुकीचं वाटतं ते तुम्ही घेऊ नका. पहिला प्रश्न आहे की तू वजन कमी करताना गोड पूर्णपणे बंद केलं होतंस का? तर हो, मी जेव्हा सुरुवातीला वजन कमी करत होते, एक 6 ते 7 महिन्यांमध्ये मी 18 किलो वजन कमी केलेलं आहे. तेव्हा मी पूर्ण गोड बंद केलं होतं. पूर्ण म्हणजे जिथं आपण साखर, ॲडेड शुगरवाले जे पदार्थ आहेत, जे बाहेर आपण बेकरीमधून आणतो, ते सगळे पदार्थ बंद केलेले. पण मी 100% साखर सोडली होती असं म्हणता येत नाही. कारण ज्या भाज्यांना, ज्या गोष्टींना घरात साखर वापरली जाते, आता सपोज मंगळवारचा उपवास आहे, तर मी खीर खाल्लेली आहे, शिरा खाल्लेला आहे. परत टोमॅटोची चटणी तुम्हाला भरपूर वेळा सांगून झालेलं आहे की आपले घरातली ज्या गोष्टींना साखरेची गरज असते, आपण काय काय गोष्टींमध्ये साखर टाकत असतो, त्या गोष्टींमध्ये मी साखर टाकली. पण जी बेसिक जी गोष्ट असते, जी जसं की आता सपोज पेढा, एखादी मिठाई बाहेरून आणली, बिस्किट, चहा, ह्या गोष्टी, कॉफी, याच्यामध्ये मी साखर जी आपण टाकतो ना, ती मी साखर म्हणजे अजिबातच घेतली नाही. तर हे सुरुवातीला म्हणजे मी 90% तर साखर सोडली होती वजन कमी करताना असं म्हणावं लागेल. पूर्णपणे अगदी 0 शुगर अशी मी घेतली नाही. शुगर घेतली पण अगदी थोड्या प्रमाणात. आणि क्रेविंग कमी करण्यासाठी पण मी सांगितलेलं आहे, साखरेऐवजी मी काय काय घेत होते क्रेविंग कमी करण्यासाठी. वेगवेगळ्या बिया, सीड्स असतात, ते भाजून खाल्ले तर क्रेविंग कमी होतात. शिवाय दुसरं म्हणजे खजूर आहे, ते खाल्लं तर क्रेविंग, बदामाने पण क्रेविंग कमी होतात. किंवा आपली केळ, बनाना सगळ्यात बेस्ट आहे. मी जे खाल्लं गोडासाठी तर तो बनाना पण खाल्ला. खजूर मला एवढी आवडत नाही, मी बनाना खाल्ला. हे म्हणतो ना शेंगदाणे, मिठाचे शेंगदाणे वगैरे, किंवा गोडामध्ये जर म्हणलं ना तर बनाना जास्त करून मी खाल्ला किंवा ॲपल, ज्यानं गोडाची क्रेविंग कमी होते. आता दुसरं, सुरुवातीला तुझं किती किलो वजन कमी झालेलं? जेव्हा मी वेट लॉसला सुरुवात केलेली ना सुरुवातीला, तेव्हा अगदी स्ट्रिक्टली आधी मी भरपूर वेळा धरसोड केली, कर बंद कर, कर बंद कर. पण जेव्हा मी सुरुवात केली, ॲक्च्युली मला डॉक्टरांनी वजन कमी करायला सांगितलं, कारण मला सायटिकाचा त्रास आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नव्हतं. त्यामुळे मला वजन कमी करायला सुरुवात केली. मी चालायला सुरुवात केली, वॉकिंग करायला लागली, डाएट व्यवस्थित फॉलो केलं. असं स्ट्रिक्ट नाही असं, पण व्यवस्थित फॉलो केलं. सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला पहिलं वॉटर रिटेन्शन असतं, आपल्या शरीरातलं पाणी बाहेर पडतं, तेव्हा माझं 5 किलो सुरुवातीला कमी वजन झालेलं. पण त्याच्यानंतर नाही, त्याच्यानंतर 2-2.5 किलो असं माझं वजन कमी झालं. पण सुरुवातीला तुम्हाला पाहिजे होतं ना, सुरुवातीला तुझं किती कमी झालं? तर सुरुवातीला जे होतं ना वजन कमी, ते पाण्याचं असतं. शरीरातलं पाणी सगळं बाहेर टाकलं जातं, म्हणजे ज्यांना आपल्या शरीरावर सूज वगैरे येते ना, ते वॉटर रिटेन्शन होतं. त्यामुळे सुरुवातीला माझं 5 किलो कमी झालं. आता तिसरं तू ग्रीन टी कोणता वापरते? तर मी हा न्यूट्रो व्हॅलीचा 100% नॅचरल ग्रीन टी, तुळशीचा ग्रीन टी वापरते. हा प्रोडक्ट मी टॅग करते. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तुम्ही करू शकता, शॉपमधून आणू शकता, कुठून. न्यूट्रो व्हॅलीचा आहे, 100% नॅचरल आहे हा ग्रीन टी. मी तुम्हाला टॅग करते, करायचं असेल ऑर्डर तर करू शकता, असं काही नाही. किंवा तुम्ही नॉर्मल जो वापरता तो वापरू शकता. मी हा वापरलाय. वजन कमी करताना सुरुवातीला तुझ्याकडून काय चुका झाल्या मी सांगते. मी भरपूर वेळा धरसोड केलेली आहे वजन कमी करताना. सुरुवातीला वजन कमी करताना मला असं वाटायचं की नाश्ता स्किप केला म्हणजे नाही का, नाश्ताच करायचा नाही, डायरेक्ट सकाळी चहा बिस्किट खायचं 7-7:30ला, ते डायरेक्ट 1 वाजता जेवायचं. आणि 1 वाजता जेवायचं ते 5-5:30ला काहीतरी चटपटीत खायचं, शेव खा, हे खा, चहा पी, आणि नंतर संध्याकाळी जेवायचं. ही एक चूक केली.
दुसरी चूक म्हणजे मी कंपॅरिझन भरपूर करत होते, जे की अजिबात करायचं नसतं. की आपण म्हणतो ना, असं एखादी व्यक्ती बघा अर्धीच भाकरी खाते, तरी ती फुगीर असते. एखादी व्यक्ती 2 भाकरी, 1.5 भाकरी खाते, 2-3 चपात्या खाते, तरी ती पातळ दिसते. मग असं माझ्याकडून कंपॅरिझन व्हायचं, की मी एवढं करते, माझं वजन का कमी होत नाही? त्याचं कसं होतंय, माझं कसं होत नाही? किंवा ती कशी, तर ते कंपॅरिझन पहिलं सोडायचं. कंपॅरिझन आपलं आपल्याबरोबरच करायचं. आपलं शरीर आहे, आपली बॉडी आहे, तिला जसं वाढायचंय तसं ते वाढते, तिला जसं कमी व्हायचंय तसं ती होते. दुसऱ्याच्या नुसार ती होत नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाची सवय वेगळी असते, प्रत्येकाच्या शरीराला लागतं वेगळं. आपण म्हणतो ना, लागतं लागतं म्हणजे आपण नाही का, जे खातो ते शरीराला लागतं. एखाद्याचं फोफसा अंग असतं. फोफसं म्हणजे तुम्हाला माहित असेल, असं नुसतं फुगीर असतं, त्याच्या शरीरात काही नसतं. त्यामुळे स्वतःला फक्त हेल्दी व्हायचंय. हे माझी तिसरी चूक झाली. म्हणजे मी फक्त हाय इंटेन्सिटीचा एक्सरसाइज करायची. टीव्हीला वगैरे युट्यूबला लावायचे, धडाधड धडाधड एक्सरसाइज करायची. त्याच्यामुळे नंतर मला इथं पेन होईल, तिथं पेन होईल, खाणं व्यवस्थित नाही, चक्कर यायला लागली. तेव्हापासून मी एक्सरसाइज म्हणजे केली, एक 8 दिवस करायची, परत सोडून द्यायची. जी आहे ते रिअल सांगते तुम्हाला. माझं दुखायला लागलं की मी सोडून द्यायची. परत 8-15 दिवसाचा गॅप, परत सुरुवात करायची. कुणी म्हणलं की केवढं वाढले वजन, की परत सुरुवात करायची. ह्या माझ्या चुका झालेल्या आहेत सुरुवातीला, की धरसोड भरपूर केली मी. आणि गोष्टी स्किप करायचे, म्हणजे पोटमारा करायची. पोटमारा अजिबात वजन कमी करताना करायचं नाही, हे मी तुम्हाला सांगितले. आपल्या जेव्हा चुकीतून आपण शिकतो, तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की आपलं काय चुकतंय ते. तर ह्या माझ्या चुका होत्या, तुम्हाला कळाल्या असतील. आता पाचवा आणि शेवटचा प्रश्न, पोट कमी करताना तुझी स्किन सैल पडली का? तर ॲक्च्युअलमध्ये जेव्हा पूर्ण सगळ्या गोष्टींचा माझा अभ्यास झाला, सगळ्या माझ्या गोष्टी लक्षात आल्या, मी वेट लॉस करताना धरसोड केली. मला आत्ता करायला सुरुवात कर, 4 दिवसानं सोड. परत नको नको जाऊ दे तिकडं, हे होतंय, हा आजार तो आजार, ह्याच्यात माझे दिवस गेले भरपूर. 4 वर्ष मुलगी झाल्यानंतर मी तर भरपूर जणांच्या कमेंट येतात, कधी सुरुवात करायची, आता करू का, 6 महिन्याचं बाळ झालंय. पण मी खरं सांगते, मी माझी मुलगी कितीही सुरुवात करा, आपल्या बाळामुळे आपल्याला वेळ मिळत नाही. आता जे जॉब करतात ना, त्यांना तर नाही, असं काही नाही, बाईला घरातली कामच कधी संपत नाहीत, तर तिला कधी स्वतःसाठी असा वेळ मिळत नाही. पण तुम्ही वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा. मलाही वेळ मिळत नव्हता. मी पण इवळायचे, आपण म्हणतो ना, किरकिर करायची की मला वेळच नाही, मला सगळं हेच करण्यात माझा दिवस जातोय, असं तसं तसं होती. चिडचिड होत असते, ह्याला एन्झायटी म्हणतात. ह्याला माणूस वाईट नसतो कधी, त्याची चिडचिड होत असते. आणि एका बाईची तर किती चिडचिड होते, तिला घर सांभाळायचं असतं, आणि एवढं मोठं आजकालची मुलं सांभाळायची असतात, जी की भयंकर त्रास देतात, तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यातून तिची चिडचिड होत असते. ह्या चिडचिड होण्याला सुद्धा कारण आहे, की चिडचिडीमुळे सुद्धा वजन वाढतं, किंवा वजन वाढल्यामुळे सुद्धा चिडचिड होते, एन्झायटी होते, स्ट्रेस येतो. म्हणजे हा नॉर्मल सगळ्यांना होतो प्रॉब्लेम, फक्त त्यांना समजून घेतलं जात नाही. खरंच होतो हा प्रॉब्लेम, म्हणजे खूप असं कुणाला तरी ना, ते आता मी एक्सप्लेन नाही करू शकत, इतकी एन्झायटी होते. मला सुद्धा आहे, म्हणजे अजूनही आहे. आता मुलं त्रास देतात, होत असतं त्रास, तर थोडंसं कंट्रोल करायला शिकायचं. मी पण करते कंट्रोल. तर स्किन लूज पडली का, हा विषय होता. तर नाही, स्किन माझी कधी लूज पडली नाही. आता मी तुम्हाला बॉडी कधी ओपन करून, मी कम्फर्टेबल नाहीये की तुम्हाला दाखवू शकते, पण तुम्हाला वरून माझ्या बॉडीचा अंदाज आलेला आहे, की पोट माझं आत गेलेलं आहे. त्यामुळे स्किन काय माझी लूज वगैरे, असे टायर वगैरे नाही आहेत. माझी नॉर्मल झालेलं आहे, माझं बॉडी पूर्ण मेंटेन झालेली आहे. पण स्किन लूज का पडते माहिती आहे का? प्रोटीन व्यवस्थित न घेण्यानं. म्हणजे फक्त आपण म्हणतो ना, मला ही भाजी आवडत नाही, मला ही डाळ आवडत नाही, मला हे कडधान्य आवडत नाही, मला उसळच आवडत नाही, मला हेच आवडतं, मला तेच आवडतं, मला फक्त रोज हेच पाहिजे, तेच पाहिजे. ह्याच्यामुळं स्किन लूज पडते. खाण्याचं प्रमाण किंवा खाण्यामध्ये प्रोटीनचा इंटेक जर नसेल ना, तर स्किन लूज पडते. स्किन लूज पडलेली ना, त्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो, म्हणजे माझ्या अभ्यासानुसार. तर म्हणून आधीच वजन कमी करताना प्रोटीनचा इंटेक व्यवस्थित घ्यावा. जमत असेल तर, आता मी पण एक म्हणजे माझ्या मिस्टरांनी सांगितलेलं आहे, की त्यांना पण जिममध्ये सांगतात ना, मोजून मापून. त्यांनी जिममध्ये जेवढं केलं नाही, तेवढं मी घरी बसून केलं. एवढं लक्षात घेऊ शकता तुम्ही. आता सगळ्यांचं फॉलो, सगळं जग सगळं माझंच ऐकून मिस्टरांनी पण फॉलो करावं असं काही नाहीये ना. ते त्यांचं फॉलो करतात, मी माझं फॉलो करते. त्यांचा एक आहे, जसं तसं करतात. पण आता माझ्या साईडला ते वळायला लागलेले आहेत. कारण त्यांनी आणि मी पैज लावली होती नाही का, वेट लॉससाठी. त्यांचं नाहीये एवढं, माझं जास्त झालं होतं.
तर म्हणजे मी जसं फॉलो करते तसं त्यांनी फॉलो करून करून त्यांचं वजन नव्हतंच ॲक्च्युली, माझंच वजन वाढलेलं खूप. तर अशा गोष्टी असतात. तर स्किन लूज पडू नये म्हणून प्रोटीनचा व्यवस्थित, असं नाही की बाहेरची प्रोटीन पावडर मी कधी घेतली नाही, त्यामुळे मी कधी सजेस्ट, जे मी घेते तेच मी तुम्हाला सजेस्ट करते. मी जे घेतच नाही ते कशाला तुम्हाला सांगू प्रोटीन पावडर वगैरे. तर जे घरात आहे त्यातून सोयाबीन म्हणा, आपलं पनीर म्हणा, टोफू म्हणा, आपले डाळी, कडधान्ये, ह्याच्यामधून भरपूर प्रोटीन मिळतं आपल्याला. अंडी, नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर माहिती आहे प्रॉब्लेम नाही आहे काय प्रोटीनचा. तुमचा ह्याच्यावर पण प्रश्न होता की मी नॉनव्हेज खाते का नाही, ह्याचं उत्तर मी देईल कधीतरी, ते मला देता येत नाही. तर बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अजून काय प्रश्न असतील तर कमेंट करा. थँक्यू. बाय बाय.